मुंगीधाम येथे भव्य महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन. कीर्तन महोत्सव आणि शिवपुराण कथेची मेजवानी. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. गोदावरी काठी वसलेल्या पावन अशा श्री क्षेत्र मुंगीधाम येथील श्री निळकंठेश्वर महादेव मंदिर परिसरात यंदा महाशिवरात्री निमित्त 17व्या वर्षाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2026 ते रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा उत्सव साजरा होत असून यात शिवलीलामृत ग्रंथ पारायण, शिव महापुराण कथा आणि भव्य कीर्तन महोत्सवाचा समावेश आहे. उत्सवाच्या काळात दररोज पहाटे 6 ते 7 या वेळेत निळकंठेश्वर महादेवाचा अभिषेक, सकाळी 7 ते 10 शिवलीलामृत ग्रंथ पारायण आणि दुपारी 1 ते 4 या वेळेत शिव महापुराण कथा होत आहे. तसेच सायंकाळी हरिपाठ आणि रात्री 8:30 ते 10:30 या वेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होत आहेत. या महोत्सवात महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार आपली सेवा देत आहेत. 9 फेब्रुवारी हरिभक्त परायण बारीकराव महाराज वीर. 10 फेब्रुवारी हरिभक्त परायण गुरुवर्य विष्णू महाराज जगताप. 11 फेब्रुवारी हरिभक्त परायण सुधाकर महाराज वाघ. 12 फेब्रुवारी हरिभक्त परायण अक्षय महाराज पिंगळे. सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे हरिभक्त परायण वेदसंपन्न प्रवीण महाराज जोशी यांच्या वाणीतून होणारी शिवपुराण कथा. या कथेसाठी हरिभक्त परायण उदय महाराज नाईक साथ संगत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी 15 फेब्रुवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत भाविकांसाठी फराळ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. निळकंठेश्वर महादेव मंदिर गोदावरी घाटाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या धार्मिक कार्यास सरळ हाताने मदत करावी आणि महाशिवरात्री उत्सवाचा लाभ घ्यावा. तसेच लोकवर्गणीतून मंदिर परिसर सुशोभीकरण व अनेक धार्मिक व सामाजिक काम चालू आहे, असे कार्यक्रमाचे व्यवस्थापक सामाजिक कार्यकर्ते श्री शिवाजी समिंदर व श्री मिलिंद गायकवाड व निळकंठेश्वर महादेव मंदिर उत्सव समिती व समस्त मुंगी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. जय हरी. मुंगी ग्रामस्थांच्या वतीनं भगवान निळकंठेश्वर महादेव मंदिर भव्य महाशिवरात्री उत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरा होत आहे. तरी या उत्सवाचं हे 17वं वर्ष आहे. हा उत्सव सुरू करण्याच्या पूर्वी या मुंगीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर आपण इतिहासकालीन पाहिलं तर अश्मयुगीन काळात जुनी अवशेष मिळण्याचं ठिकाण म्हणजे मुंगी आहे. आणि या मुंगीमध्ये गोदावरीच्या काठी एक विश्वेश्वराचं पुरातन काळी ऋषीमुनींना स्थापन केलेलं एक शिवलिंग होतं आणि ते पुराच्या ओघामध्ये पाण्यामध्ये पूर्ण गाळामध्ये जीर्ण होऊन त्या गाळामध्ये झाकून गेलेलं होतं. परंतु त्याचा जीर्णोद्धार पूर्वी या ठिकाणी खूप मोठी महाशिवरात्र भरायची. जवळजवळ म्हणजे शिरूर भालगावपासून लोक या ठिकाणी शिवरात्रीसाठी येत होते, पंचक्रोशीत लोक येत होते. तो बंद पडलेला असतो. या भगवान निळकंठेश्वराची पुनर्स्थापना करून या ठिकाणी सुरू झाला. त्या निमित्तानं या उत्सवाच्या माध्यमातून एक गावाचा सर्वांगीण विकास या निमित्तानं करण्याचा उद्देश आम्ही समोर धाडला. याच्यातून आम्ही जो हा उत्सव साजरा करतो यामध्ये सकाळी शिवलीला अमृत ग्रंथ पारायण असतं, दुपारच्याला शिव महापुराण कथा असते, संध्याकाळी कीर्तन महोत्सव असतो. असे विविध प्रकारचं या ठिकाणी विविध कार्यक्रम असतात. आणि हे कार्यक्रम करत असताना ही जो लोकसहभाग आम्हाला मिळतो या लोकसहभागातून जे काही आम्हाला 2 रुपये मिळते जे शिल्लक राहतात त्यातून आम्ही एक विकासात्मक काम या इथं गोदावरी नदीवर एक घाट या ठिकाणी बांधलेला आहे. जे पूर्वीचे आमचे दशक्रिया विधी वगैरे पैठणला येत होते, आज पूर्ण 100% विधी आज मुंगीमध्येच होतात. म्हणून एक गावाच्या वैभवातमध्ये त्यामुळं एक गावाच्या वैभवात भर पडलेली आहे. आणि दुसरी गोष्ट यातून जो पैसा शिल्लक राहतो या निमित्ताने काही पैसा आम्ही सामाजिक कार्यात, तसं शैक्षणिक कार्यात, मराठी शाळेला आम्ही मुलांना ज्या सुविधा कमी आहेत यातलाच पैसा उरलेला हा गावातला पैसा मुलाच्या गोरगरिबाच्या मुला कामी यावं म्हणून आम्ही मराठी शाळेला या ठिकाणी एक व्यासपीठ बांधून देण्याचं काम या निमित्ताने करतो. आमचा उद्देशच हा आहे की पैसा गावाचा आहे, गावाच्या विकासासाठी तो काम आला पाहिजे.
कारण यातून या निमित्ताने कोणा लोक 2 रुपये दान देतात आणि ते लोकांसाठीच वापरायचा हा उद्देश निश्चित आमचा राहील. आणि या निमित्ताने शेवटच्या दिवशी या ठिकाणी आपल्या 2-3 तालुक्यात एवढं अन्नदान होत नसन 11 क्विंटल या ठिकाणी शाबुदाना असतो. त्यात 3 क्विंटल शेंगदाणे वगैरे असं मिळून जवळजवळ 15 ते 16 क्विंटलचा महाप्रसाद या ठिकाणी होतो. आणि दुपारचं महाशिवरात्रीनिमित्त 10 ते 12 हरिकीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाची ताकाची या ठिकाणी भरपूर वाटप होती आणि सर्व भाविक याचा मोठ्या उत्साहाने आनंदाने लाभ घेता आणि आमच्यावर जे प्रेम लोक करतात त्याबद्दलही त्यांचे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. कृष्णारी हा निळकंठेश्वर घाट परिसर आहे आणि येथे आम्ही एक 7 वर्षापासून आमचे एक मानस होता की आपल्या गावाला एवढं मोठं वैभव आहे, परंतु आपल्या गोदावरी तीरावरती स्नान करण्यासाठी किंवा दशक्रिया विधी होण्यासाठी आपल्याला एक घाट बनवायचा. म्हणून आमच्या शिवरात्री उत्सव समितीने एक निश्चय केला आणि लोकसहभागातून घाटाची निर्मिती केली. त्याचबरोबर इथे दशक्रिया विधी वगैरे होण्यासाठी भरपूर काही अशी मदत मिळाली आणि जे काय आमच्या गावातील दशक्रिया विधी पैठणसारख्या ठिकाणी करण्यासाठी लोक जात होते, आज बाहेरगावच्या लोकांनासुद्धा इथं सुविधा झाली. त्याचबरोबर इथं एक सभामंडपासाठी आम्ही आता सध्या काम चालू आहे आमचं, एक छानसं सभामंडप करून इथेच लोकांना गावकऱ्यांना जे काय त्यांचे धार्मिक विधी आहेत ते करण्यासाठी खूप मोठा व्यासपीठ तयार झालं आहे. आणि या निळकंठेश्वर भगवंताच्या पूर्ण कृपेने आजपर्यंत हे काम पूर्णत्वाला चाललेलं आहे. म्हणून सर्व ग्रामस्थांना आसपासच्या परिसरातील भाविक भक्तांना अशीच विनंती आहे की या कामासाठी आम्हाला सदैव सहकार्य असावं आणि परमेश्वर हे काम आमच्याकडून करून घेईल अशी अपेक्षा बाळगू. श्री निळकंठेश्वर मंदिर घाट परिसर, गोदातिरी मुंगी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर. आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, हरी भजने हे धवळिले जग चुकविला.